श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्याला ना उन्हाळा चालू झाला की नाही काय भाजीला बनवावं, आणि भाज्यासुद्धा अशा इतक्या छान अशा मार्केटमध्ये भेटत नाहीत. भेटतात पण अशा काय बनवा, आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खाण्याचे ना कंटाळ येतो आणि चव लागत नाही. थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीने जर एक मिनी थाळी आपण तयार केली ना दुपारच्या जेवणासाठी, तर खायला तितकीच खूप छान अशी लागते. आणि चपाती भाजी का असे ना, पण थोडीशी वेगळ्या प्रकारची असली ना मग जरा उन्हाळ्यात आपल्याला जेवल्यासारखं वाटतं. तर बघू शकता तुम्ही, इथे एक छोटीशी अशी मिनी थाळी आपण इथं तयार केलेली आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण भात आणि डाळ लावून घ्यायची आहे. इथे थोडंसंच करायचं, पण मुलांनासुद्धा आवडेल आणि घरच्यांनासुद्धा आवडेल अशा पद्धतीचं करायचं. आता इथे मिक्स डाळीचं वरण बनवणार आहे. तुम्ही एकाही डाळीचं बनवू शकता किंवा तूर आणि मुगाची मिक्स करूनसुद्धा बनवू शकता. ते तुमच्या जितकं आता राईस लागणार आहे घरी तितकं तुम्ही घ्यायचं आहे आणि मस्त छान असं धुवून घ्यायचं आणि पाणी घालून घ्यायचं. पाणी मापात घालायचं जितकं तुम्ही घेताय त्याप्रमाणे. आता डाळीमध्ये एक टोमॅटो असं चिरून घालायचं, त्याची एक चव त्याच्यामध्ये उतरते ना, खूप छान लागतं. आणि वेगळ्या प्रकारचं मिश्रण डाळ असं रगडही झाल्यासारखं होतं. कुठेही डाळ एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होत नाही. त्यामुळे थोडंसं डाळीमध्ये तुम्ही हळदसुद्धा घालून घेऊ शकता. हे होतं जाऊ नये त्यासाठी इथं तेलाचा वगैरे वापर केलेला आहे. तर हे जर तुम्ही डाळीमध्ये हळदसुद्धा मिक्स करू शकता, पण असंच टोमॅटो घालून केलं. डाळीचा गॅस खाली ठेवला आणि भाताचं, जेणेकरून डाळीचं पाणी भाताच्या ह्याच्यामध्ये जाऊ नये, ही एक टीप लक्षात ठेवा. मस्त असं लावून घ्यायचं कुकरला. छान मस्त कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या. एके साईडला आपण कुकर लावायचं आणि दुसऱ्या साईडला आपलं दुसरं तयार करून घ्यायचं. ह्या आहेत ना गवारच्या शेंगा आहेत. ह्या काय देशी शेंगा नाही आहेत, ज्या मार्केटमध्ये मिळतात ना त्या शेंगा आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्या. कवळ्या शेंगा असाव्यात, म्हणजे पटकन निवडतासुद्धा येतात आपल्याला. धुवून घेतलेल्या शेंगांना तेलावरती छान अशा परतवून घ्यायच्या. 1-1.5 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायच्या, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. बारीक गॅस करून ठेवायचं. तोपर्यंत आपलं एक वाटण तयार करून घ्यायचं. टोमॅटो घ्यायचा, किसलेलं खोबरं घ्यायचं. हे जे वाटण आहे ते थोडंसं आपण गवारीची शेंगा वेगळ्या पद्धतीने बनवतो. लसूण घ्यायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं छान याचं वाटण तयार करून घ्यायचं. असं नाही वाटण झालं की थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यात टाकू शकता तुम्ही. गवारीसुद्धा बघा आपली कशी छान अशी परतली जात आहे. 1-1.5 मिनटं 2 मिनटं ह्याला लागतात परतण्यासाठी तेलावरती. ह्या गवारी ज्या असतात ना ते पटकन अशा परतल्या जात नाहीत. ज्या आपल्या देशी गवारी असतात ना त्या पटकन अशा परतल्या जातात. पण ह्या गवारीची सुद्धा भाजी तितकीच टेस्टी आपल्याला बनवता येते आणि आपण करू शकतो. त्याच पॅनमध्ये तेल घ्यायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं की तुम्ही खाता त्याप्रमाणे. जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची. एक कांदा घालायचा, छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा. कांदा छान परतवून घ्यायचा. तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर ह्याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले टाकून घेऊया. लाल तिखट घेतलेलं आहे, घाटी मसाला घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, हळद घातलेली आहे. हळद थोडीशी घालायची, मीठ घालायचं चवीपुरतं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. बघा तामजामही नाही आहे, जास्त मसालेही नाही आहेत. उन्हाळ्यामध्ये आहे ना जास्त मसाल्याचं जेवणसुद्धा आपल्याला पित्त वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी मसाल्याचं जेवण पण चटपटीत जेवण खावंसं वाटतं. त्यामुळे जे आपण केलेलं वाटण होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आणि मस्त छान असं परतवून घ्यायचं. 1-1.5 ते 2 मिनटं व्यवस्थित थोडंसं पाणी घालून हे वाटण परतवायचं, म्हणजे की वाटण पूर्ण मस्त असं शिजलं जाईल आणि भाजीला एक चव वेगळी येते वाटण शिजलं. बघू शकता तुम्ही मस्त छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला आपला पूर्णपणे इथे भाजलेला आहे. बघा छान असा मसाला भाजला गेला आहे. परत एकदा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या आपल्या भाजलेल्या गवार होती ना त्या गवारच्या शेंगा आपण घालून घ्यायच्या. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही आहे ना ह्या शेंगा आहे ना सुक्यासुद्धा खाऊ शकता, पण जर घरात असलं त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालून ग्रेव्ही बनवल्यासारखं करू शकता आणि थोडंसं जास्तीचं पाणी घालूनसुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये मस्त व्यवस्थित नेहमीप्रमाणे आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरतो, हे करतो. बघू शकता किती छान अशी या भाजीला कट आलेला आहे आणि मस्त ही भाजी शिजलेली आहे. ग्रेव्हीमध्ये ही भाजी केलेली आहे. या गवारीमध्ये जास्त पाणी झालं ना मग तर थोडीशी वेगळी चव येते. असं क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी वरून छान असं कोथिंबीर घालायची. आपली भाजी बघा खाण्यासाठी अगदी मस्त तयार आहे इकडे आणि शिजली जाते. ही गवार तेलामध्ये परतल्यामुळे पटकन शिजली जाते. परत एखादा मिनिटभर ठेवायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा. बघा इकडे आपला राईस तयार आहे आणि डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे.
बघू शकता राईस किती छान मस्त शिजलं. आता हे मॅश करून घ्यायचं हाताने, मॅशरने किंवा कशाने तुम्ही मॅश करून घेऊ शकता. आता डाळीला फोडणी द्या. जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची, मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा, लसूण घालायचा. लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता, असं नाही की. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची. फोडणीतल्या कोथिंबीरचा मस्त स्वास येतो. थोडंसं हिंग घालायचं. हिंगाने एक भाजीला वेगळी चव येते आणि छान असतं. हळद घालायची, मिक्स करायची. मस्त व्यवस्थित चरचरीत अशी डाळीला जितकी फोडणी द्याल ना तितकी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा घालायचं. जितके हवे आहे तितके तुम्ही डाळ वाढवू शकता आणि करू शकता. मस्त छान असं आपलं दुपारच्या जेवणासाठी बघू शकता किती मस्त तयार झालेलं आहे डाळसुद्धा. याच्यात आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं शेवटी, म्हणजे पाण्याचा अंदाज लागतो त्याच्यामुळे. बघा किती मस्त झटपट असं हा आपला दुपारचं जेवण तयार होतं. उकळू द्यायचं 1-2 मिनिटभर असं छान, म्हणजे ते सगळं मुरलं पाहिजे. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरनं छान अशी चव येते. तेलातसुद्धा आपल्याला थोडीशी कोथिंबीर आपण घातली होती. इकडे आपण साईडला ठेवून द्यायचं आणि त्याबरोबर खाण्यासाठी चपाती बनवून घ्यायची. तर चपाती कशी बनवायची बघा, नेहमीप्रमाणेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, मस्त छान अशी लाटून घ्यायची. तर ही जी भाजी आहे ना गवारची, तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा. जर तुम्ही त्यासोबत खायचे असेल ना तर थोडंसं आपण पाण्याची क्वांटिटी वाढवू आणि थोडंसं रगडी घालतो. तिथे कुठेही शेंगदाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे, कारण नेहमी आपण शेंगदाण्याच्या कुटाचा, पण गवारीला ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचे कूट वापरतो ना त्यावेळेस इतकीच अशी चव येत नाही. त्यामुळे असे एकदा नक्की ट्राय करा. काही जण असे असतात की त्यांना आहे ना हे होत नाही आहे की अशी गवारचीच भाजी आवडत नाही आहे, देशीच गवार लागते. पण अशी भाजीसुद्धा, ह्या गवारीची भाजीसुद्धा अशा पद्धतीने बनवली ना तर खूप छान लागते. तर ही आपल्याला चपाती जशी आपण घडी घालतो ना त्या पद्धतीमध्ये लाटून घ्यायची. थोडीशी वेगळी अशी दिसणार ताटामध्ये आणि मुलांनाही थोडंसं जरा वेगळं केलं ना की खूप छान आवडतं. त्यासाठी बघा जशी आपण घडी घातली ना त्या साईजमध्येच आपल्याला लाटायची, गोल अशी लाटायची नाही आहे. कारण काय होतं, असं थोडंसं वेगळं ताटामध्ये दिसलं की थोडंसं बरं वाटतं आणि मुलंही आवडीने खातात. आता इकडे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही मस्त अशी चपाती भाजून घ्यायची. छान अशी तुम्ही आतून बाहेरून बघू शकता. मस्त तेल लावून घ्यायचं किंवा तूपसुद्धा लावून तुम्ही भाजू शकता छान. आणि मी जसं बोलले की तसं तुम्ही भाकरीबरोबरसुद्धा ट्राय करू शकता. खूप छान लागते भाजी. आणि दुपारच्या जेवणासाठी सोबत ताक असेल, लोणचं असेल कैरीचं वगैरे तर खूप छान लागतं. तुम्हाला जर कैरीच्या लोणच्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा ते सुद्धा. तर मस्त छान अशी चपाती भाजून घ्यायची आणि खाण्यासाठी ही आपली रेसिपी तयार आहे. कशी वाटली ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कुठून ही रेसिपी बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा घेतलेली आहे सोबत खाण्यासाठी. तोंडी लावण्यासाठी काकडी घेतलेली आहे.